डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं की भारत आणि पाकिस्ताननी सीज फायर करता अग्री केलं आहे आणि त्याच्यानंतरची स्पीड एकदम न्यूजची प्रचंड वाढली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या यायला लागल्या. आता जे आपल्या समोर येते ते असं दिसतं आहे की 3:30 वाजता पाकिस्तानचे जे DGMO होते, डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स, त्यांनी आपल्या DGMOला कॉल केला आणि सांगितलं की आम्हाला युद्धविराम करायचा आहे. त्याचं मुख्य कारण होतं की त्यांचं खूप नुकसान झालं होतं, त्यांचा एअर डिफेन्स खराब झाला होता, त्यांची विमानं हे झाली होती आणि चीननी पण त्यांच्यावरती दबाव टाकला होता, कारण जी चीनी इक्विपमेंट आहे त्याचं जे परफॉर्मन्स आहे ते अतिशय खराब होतं आणि आफ्रिकन देशांनी चीनी इक्विपमेंटची ज्या ऑर्डर्स आहे त्या कॅन्सल करायला सुरुवात केली होती आणि अमेरिकाचा दबाव तर होताच आणि अमेरिकेने काही प्रमाणात अशी एक गॅरंटी दिलेली आहे की याच्यापुढे पाकिस्तानने जर कुठलं दहशतवादी कृत्य केलं तर आम्ही त्याची काळजी घेऊ. म्हणजे अमेरिकेचं इंटेलिजन्स, अमेरिकेची माहिती सगळं पाकिस्तानवरती लक्ष ठेवेल आणि याच्यानंतर सीज फायरला आपण ॲग्री केलं. त्याच्या आधी आपल्याला आठवत असेल की 1 तास आधी एक अशी बातमी आली होती की याच्यापुढे भारतात जर कुठलंही दहशतवादाचं कृत्य भारतात झालं तर ते एक युद्धजन्य परिस्थिती युद्ध म्हणून समजलं जाईल आणि भारत युद्ध करण्याचा अधिकार जो आहे हा राखून ठेवतो. म्हणजे याच्यापुढे जर काही घडलं तर भारत युद्धाकरता जाऊ शकेल. आता सगळं जे विश्लेषण आहे ते थोडक्यामध्ये असं आहे की पाकिस्तानचं नुकसान झालं आहे, चीननी पाकिस्तानवरती दबाव टाकलेला आहे, अमेरिकेने संवाद गॅरंटी दिलेली आहे. तर या सगळ्यामुळे सीज फायरला सध्या आपण ॲग्री केलेलं आहे. परंतु मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा म्हणतो की अमेरिका की हा जो आहे आपला त्याला काय म्हणायचं पाकिस्तान हा जो आहे हा अत्यंत धोकेदायक असा देश आहे. ते काय करतात ते बघावं लागेल, त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवरती लक्ष ठेवावं लागेल, ते दहशतवादी नवीन तयार करतात की नाही ते बघावं लागेल. म्हणजे पाकिस्तानकडे सगळ्या दिशातनं लक्ष ठेवावं लागेल की ज्यामुळे त्यांना कुठलंही दहशतवादी कृत्य करणार नाही. अमेरिकेची पण मदत मिळेल, जगाची पण मदत मिळेल आणि पाकिस्तान आपल्या संधीचं पालन करतो की नाही याच्यावरती पण लक्ष ठेवावं लागेल. आणि याच काळामध्ये जो काही काळ मध्ये जाईल तर त्याच्यामध्ये भारताने जी आपली आक्रमक जी क्षमता आहे ती अजून वाढवायला पाहिजे, ज्यामुळे जर पाकिस्तानने पुन्हा एकदा जर उलटं काम करायचा प्रयत्न केला तर त्यांना आपण पुन्हा धडा शिकवायला तयार राहायला पाहिजे. तर सध्यापुरती शस्त्रसंधी झालेली आहे, जग गॅरंटी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघूया ही शस्त्रसंधी किती दिवस टिकते आहे. परंतु हा काळ मात्र सावध राहण्याचा आहे आणि जे जे धोके पाकिस्तान आपल्यासमोर निर्माण करतो त्या विरोधात कारवाई करण्याचा आहे.